अवनी संस्थेमार्फत कचरावेचक महिलांचे आरोग्य शिबिर संपन्न. अवनी संस्था गेली 13 वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील कचरावेचकांना संघटित करण्याचा प्रयत्न करत आहे. सदरच्या महिलांना ओळखपत्र मिळवून देणे, कचरावेचकांचे बचत गट तयार करणे, हक्काचे घर व त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या व आरोग्याच्या सुविधा मिळवून देण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. यादवनगर डोंबारवाडा झोपडपट्टीमधील कचरावेचक महिलांचे त्वचेचे विकार तसेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच अस्वच्छतेमुळे होणारे आजार या पार्श्वभूमीवर कचरावेचक महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर अवनी संस्थेमार्फत घेण्यात आले. या शिबिरास डॉक्टर अमरसिंह रजपूत यांनी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी, आपला परिसर तसेच दात स्वच्छ ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासणे, जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत याविषयी माहिती दिली. हे आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी अनुराधा भोसले, अध्यक्षा अवनी संस्था यांचे मार्गदर्शन लाभले. या शिबिरामध्ये 51 कचरावेचक महिलांची आरोग्य तपासणी केली. महिलांमध्ये त्वचारोग, कानाचे आजार, सर्दी, ताप तसेच हिमोग्लोबिन व कॅल्शियम प्रमाण कमी असल्याचे आढळून आले. डॉक्टर अमरसिंह रजपूत यांनी त्वचारोग, कानाचे आजार, सर्दी, ताप, हिमोग्लोबिन व कॅल्शियम यावर औषधे दिली. तसेच धनुर्वातचे इंजेक्शन देण्यात आले. या आरोग्य शिबिराचे प्रास्ताविक संगीता लाखे यांनी केले. या शिबिरामध्ये 51 कचरावेचक महिलांनी लाभ घेतला. सूत्रसंचालन दिलशाद जमादार यांनी केले. आभार मीना सोनटक्के यांनी मानले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी दिलशाद जमादार, जैनुद्दीन पन्हाळकर, प्रकल्प समन्वयक अवनी संस्था तसेच मीना सोनटक्के, पार्वती सोनटक्के, नंदा डावाळे, सुषमा सोनटक्के, अश्विनी सोनटक्के, अर्चना डावाळे, शीला डावाळे, लता सोनटक्के, ज्योती सोनटक्के यांनी परिश्रम घेतले. अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.